स्वराज्य मराठी न्यूज, आपल्या हक्काचं व्यासपीठ. रामकृष्ण हरी, घरी बसवा तुतारी, विकासासाठी घड्याळच लय भारी, आता फक्त निशिकांतच दादा आमदार. रामकृष्ण हरी, घरी बसवा तुतारी, विकासासाठी घड्याळच लय भारी, फक्त आता आमदार निशिकांत दादा. नमस्कार. इस्लामपूर विधानसभा मतदारसंघात हवा कोणाची या कार्यक्रमानिमित्त आपण आष्टा येथे संत सेना हाऊसिंग सोसायटी इथे आलेलो आहोत. तर भाजपच्या काही महिला पदाधिकारी आहेत, त्यांच्याशी आपण जाणून घेणार आहे की निशिकांत दादा मी या आष्टा भागात कशा पद्धतीने कामं केलेले आहेत आणि निशिकांत दादांना ते निवडून देणार का या विषयावर. तर तुम्हाला काय वाटते, आष्ट्यामध्ये हवा कोणाची? नमस्कार, मी सुरेखा जाधव. हवा फक्त आता निशिकांत दादांची. निशिकांत दादांचीच असं का वाटतं तुम्हाला? कारण निशिकांत दादाने आष्ट्यात भरपूर निधी मंजूर करून दिला आहे, भरपूर कामे केले. सोमलिंग तळ म्हणा, आपलं निनायदेवी मंदिर, लंकेश्वर मंदिर, अशी देवस्थानी भरपूर त्यांनी कामे केले. हवा कोणाची? हवा फक्त निशिकांत दादांची. असं का वाटतं? कारण त्यांनी आष्ट्यात मला ते भरपूर 100 कोटीचा निधी मंजूर करून आणलेला. सोमलिंग तळाला 5 कोटीचा निधी दिलाय. हाऊसिंग सोसायटीला आपल्यावर ते मला वाटतं एक सेनाचं मंदिर उभा करायचं त्याने काम हाती घेतलेलं आहे. नवलाई देवी 35 वर्ष बांधकाम नव्हतं तिथं, ते आता मला वाटतं स्लॅब पडलेलं आहे तिथं नवलाई देवीचं मंदिर. हा भरपूर असतं मला काय म्हणा, सगळे कामं भाऊ दादानी, परत आपले संदीप गायकवाड, प्रेमभाऊ माने यांच्या सगळ्या म्हणजे मार्गाखाली आम्ही महिला आघाडीचं काम सुरुवात चांगली केलेली आहे. तुम्हाला काय वाटते, निशिकांत दादा यावेळी आमदार होतील का? नक्की दादा आमदार होते. असं का वाटतंय की तुम्हाला आमदार होतील? कारण कसं दादाने भरपूर कामं केलं, त्यामुळे सगळ्यांच्या मनात निशिकांत दादा, फक्त निशिकांत दादा ह्यावेळी, त्यामुळे निशिकांत दादा हे आमदार होणारच. तुम्हाला काय वाटते, यंदा निशिकांत दादा आमदार होतील का? हो, 100%. कारण कसं आहे, सगळ्यांनी आम्ही प्रचार असा केला की दादा आमदार होणार नाहीत, 100% होणार हा शब्द आमचा पण आहे. आणि आत्ताच आम्ही निशिकांत दादांना आमदार आमचा मानलेला आहे. आणि सगळ्यांचा विचार असा आहे की आपल्या भागामध्ये कोणत्या प्रकारचा विकास झालाय, काय काय कामं झालेले? आमच्या भागामध्ये दादाने गटारी करून दिल्या, रस्ते करून दिले, तिथे लाईटीची सोय नव्हती, लाईट डाम दिले, परत बाकडे उपलब्ध करून दिली बसायला. रात्रीची लाईट नव्हती इथं, त्याने आता डाम दिले, लाईटी आल्यात आमच्या इथं. एवढी त्याने आम्हाला सक्षम केली आमच्या इथं. तुम्हाला काय वाटते, तुमच्या भागात दादांच्या माध्यमातून कोणती विकास कामे झाली? रस्ते करून दिले, लाईट बसवली, अंधारात भरपूर प्रॉब्लेम होते, भरपूर लाईट चालू. परत जिथे म्हणजे जायला वाटच नव्हती, तिथं मुरुम टाकून दिलं आम्हाला दादांनी. वाळवा तालुक्यात निशिकांत दादाने आरोग्य दूत योजना चालू केली. तसेच प्रकाश हॉस्पिटल माध्यमातून हजारो महिलांचे उपचार त्यांनी मोफत करून दिले जातात. परत तसेच कोरोना काळात 650 बेड त्यांनी उपलब्ध करून दिले. रस्त्यासाठी निधी मंजूर केला त्यांनी. आष्टा शहरामध्ये 14 मंदिरांचे जर्नीदार केले. परत महिलांसाठी लाडकी बहीण आरोग्य योजना, मोफत उपचार चालू केले. तसेच स्वच्छ व निर्मळ चेहऱ्यामध्ये निशिकांत दादा पाटील. दादा वाळवा तालुक्यातील आरोग्य दूत हे संघटना निशिकांत दादांनी चालू केली. कोरोना टायमाला 750 बेड उपलब्ध करून दिले. निशिकांत दादा हॉस्पिटलचं हजारो महिलांचे उपचार मोफत केले. वाळवा तालुक्यातील पानंद रस्ते हे त्यांनी स्वतः निधी मंजूर करून आणली. आणि आष्ट्यातील 14 मंदिरं बांधकाम आता सध्या चालू आहे. स्वच्छ आणि प्रेमळ चेहरा निशिकांत दादा. सरकारनं लाडकी बहीण योजना आता चालू केलेली आहे. महिलांच्यात कसं वातावरण आहे आणि तुम्ही त्या लाडक्या बहिणीच्या योजनेविषयी कसं, आपलं मत काय आहे? आतापर्यंत सख्या भावाने जेवढं केलं नाही तेवढं आपल्या एकनाथ शिंदे साहेबांनी केलंय. त्यामुळे आता महिला एवढ्या खुश आहेत की त्यांची दिवाळी एवढी आनंदात साजरी केली महिलांनी. आतापर्यंत जेवढं झालं नव्हतं तेवढं आता शक्य झालं. दिवाळी चांगली पार पडली त्यांची. तर आपण काय बोला लाडकी बहीण योजनेविषयी? निशिकांत
निशिकांत दादांचे मोठे बंधू एकनाथ शिंदे भैया साहेबांनी मला वाटते 7,500 रुपये प्रत्येक महिलांच्या खात्यावर दिले. ज्याचा कारखान्यात जो नवरा कारखान्यात कामाला जाऊन सुद्धा त्याला 1 रुपया सुद्धा बोनस किंवा पगार मिळाले नाही. तर आज आम्हाला पैसे भेटल्यामुळं आमची दिवाळी किंवा आमच्या मुलाबाळांची दिवाळी साजरी झाली. लाडक्या भावानं आमच्या अक्षरशः आम्हाला 50% बसला हे दिलं, आम्हाला 50% आरक्षण दिलं. महिलांसाठी 50% तिकीट कमी करून दिल्यावर महिला कुठं पण जाऊ शकतात, येऊ शकतात. आणि आता म्हणजे पुढची असं आमचे विरोधक असं म्हणतात की हा बोगस आहे. बोगस आहे म्हणजे आज 1,500 तुम्हाला दिल्यात खात्यात, फक्त एक आमिष दाखवून, फक्त मतदान आले, निवडणूक आल्या म्हणून तुम्हाला हे पैसे दिल्यात आणि ह्याच्यावर टीका करत होते. परत टीका करत होते, मग आता तुम्ही 3,000 रुपये देतो असं का तुम्ही जाहीर केलेलं आहे? मग आता तुमच्या सरकारमध्ये पैसे नव्हते सरकारच्या खात्यात, आता तुम्ही कुठनं सरकारला पैसे, आता कुठनं पैसे आले तुमच्यासाठी? आमच्या भावानंच दिलं म्हणून आम्हाला टीका केल्या की बंद होणार आहे, हे बोगस आहे. आष्ट्यामध्ये आपण महिला एवढ्या प्रमाणात फिरत आहात. आष्ट्यामध्ये कशा पद्धतीने प्रचार यंत्रणा राबवले, तुम्ही निशिकांत दादांचा कसा प्रचार करत आहात, घरोघरी पोहोचला आहात का, याविषयी तुम्ही सांगा 2 शब्द. आणि प्रवीण भाऊच्या आणि संदीप दादा आणि अरविंद कुमारी दादांच्या माध्यमातून प्रत्येकांच्या घरोघरी जाऊन पॅम्पलेट देऊन 3 नंबरचं बटन दाबा घड्याळासमोर म्हणून पॅम्पलेट देऊन प्रत्येकांना सांगून आम्ही प्रचार करून एकदा सोडून 2-3दा जाऊन येऊन प्रत्येकांना सांगितलं घड्याळासमोर बटन दाबा, असा आम्ही प्रचार करत आहोत. त्यामध्ये आपण कशा पद्धतीने प्रचार यंत्रणा राबवले आणि आष्ट्यातल्या महिलांच्या पर्यंत आपण पोहोचला आहात का? हो, आमचं काम जोरात चालू आहे. प्रत्येक महिलांनी जाऊन आम्ही सांगत आहे. परत महिला पुरुष मंडळी आपण दारात थांबू शकतो, महिला चुलीवर जाऊ शकतो. त्यामुळे प्रचार जोरात चालू आहे आणि 100% घड्याळात येणार. 3 नंबरला बटन दाबून विजय करा दादाशने, असं आमचं सांगणं आहे. तर माणूस काय म्हणते, वेळ आली पाहिजे. तर माझं म्हणणं आहे, वेळ तर आलीच आहे, वेळ आमची आल्या तर अख्खं घड्याळ पण आमचं आले. निशिकांत दादांना आपण आष्ट्यामधून कितीच लीड देणार? निशिकांत दादाला आमच्या आष्ट्यातून 10,000च्या पुढं लीड देणार आहे. तुम्हाला काय वाटतं की आष्ट्यामधून निशिकांत दादांना कितीच लीड भेटेल? आष्ट्यातून 10,000 प्लस महिला अष्टकरांनी, अष्टकर पूर्ण अष्टकर. जयंत पाटील साहेब का नको तुम्हाला? कारण 35 वर्षात जयंत पाटील साहेबांनी इथं गोरगरिबांना काहीच कामं MIDC उपलब्ध करून दिले नाही, गोरगरिबांना कामं मंजूर झाली नाही. त्यामुळं आम्हाला नको. निशिकांत दादांनी भरपूर कामं केलं, त्यामुळे गोरगरिबांना कामं मिळाली, रोजगार मिळाला, त्यांचं घर, त्या कामावर त्याचं घर पाणी चालायला लागलं, गोरगरीब खुश आहे त्यांच्यावर. आपल्याला वाटतं की जयंत पाटील साहेब का नको असं वाटतं? कारण आष्ट्यात गोरगरिबांना कामच नाही, मुलांना शिक्षण घेऊन सुद्धा बेरोजगार आहे. आमची इच्छा आहे की आष्ट्यात एखादी MIDC असावी, गोरगरिबांना म्हणजे काम मिळावं, महिलांना काम मिळावं. त्यासाठी नवीन आमदार बघायची इच्छा सर्व आष्ट्याकरांना आहे आणि जनतेची हीच मागणी आहे की आमदार निशिकांत दादा असावे. आजपर्यंत 35 वर्षात आष्टा ते इस्लामपूर रोड हा रस्ता मंजूर झाला नव्हता, पण निशिकांत दादांच्या माध्यमातून आणि नितीन गडकरी साहेबांच्या माध्यमातून हा रस्त्याचे काम चालू आहे आणि आता रस्ता थोडक्यात रस्त्याचं काम चालू आहे आणि आता काम 850 कोटीचे निधी मंजूर केलाय त्यांनी आणि काम चालू आहे त्यांनी. तर आज आपण भाजपच्या काही महिला पदाधिकारी होत्या, त्यांच्याशी संवाद साधला की आष्ट्यामध्ये फक्त निशिकांत दादांचीच हवा आहे आणि निशिकांत दादांना जास्तीत जास्त मतांना आम्ही निवडून देणार असं यांची इच्छा आहे आणि याचा त्यांचं आश्वासन आहे की आम्ही त्यांना निवडून देणार. धन्यवाद.